जय मार्कंडे। मी पद्मशाली ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष सुरेश फलमारी। उद्या 9/8/2025 रोजी नारळी पौर्णिमा महोत्सव निमित्त मार्कंडे मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून सकाळी 7 वाजता ध्वजवंदन होणार असून त्यानंतर मार्कंडे महामुनींची महापूजा होईल। 11 वाजता गुंडला परिवारातर्फे महापूजा होईल। त्यानंतर 11:30 ते 12 वाजेपर्यंत त्या मूर्तीचं प्रतिष्ठापना रथात करण्यात येईल। 12 ते 12:15 वाजेपर्यंत रथोत्सव निघणार असून हे रथोत्सव मार्कंडे मंदिर, विजापूर वेस, भारतीय चौक, तेलंगी पाचापेठ, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, दत्तनगर, मार्कंडे रुग्णालय, जोरबसवणा चौक, भुलाबाई चौक, कन्ना चौक, संयुक्त चौक, भावसार रोड, समाचार चौक, विजापूर वेस मार्गे पुनश्च रात्री 11 वाजेपर्यंत पुन्हा मार्कंडे मंदिरात येणार असून आज तुम्ही पाहतात अत्यंत बेंगळुरूवरून ही फुलं आणलेली आहेत। अत्यंत नैनरम्य असे रोषणाई करण्यात आलेली असून आणि जवळजवळ एक 25,000 लोकांसाठी तुपातला महाप्रसाद शिरा उद्या वाटप करण्यात येणार आहे। सोलापूरच्या पूर्व भागातील पद्मशाली समाजाचे दैवत मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उमेश मामदाल, माजी उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र व पद्मशाली ज्ञाती संस्था, उद्योगपती सत्यनारायण गड्डम, उद्योगपती राजू गुज्जा, व्यापारी नागनाथ मेरगू, समाजसेवक नागनाथ येले, टॉवेल उत्पादक आणि निर्यातदार श्रीनिवास शेलार, उद्योगपती श्रीनिवास रच्चा आणि उद्योजक रमाकांत पुलगम। पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी, तेलुगू नाभिक समाजाचे श्री चिमटेश्वर महाराज, स्वकुळ साळी समाजाचे भगवान श्री जिव्हेश्वर, कुरुहिन शेट्टी समाजाचे श्री नीलकंठेश्वर प्रभू रथोत्सव व तोगटवीर क्षत्रिय समाजाच्या श्री चौडेश्वरी देवी उत्सवानिमित्त तसेच नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व पवित्र श्रावण मासानिमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे, आमदार, भारतीय जनता पार्टी, सोलापूर।